आज देखील समुद्राला मोठी भरती येणार आहे। मागील सलग 5 दिवस समुद्राला मोठी भरती पाहायला मिळते। दुपारी 2:26 समुद्राला भरती येणार आहे। 4.64 मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे। नंदकिशोर, समुद्राला उधाण येणार आहे, भरती येणार आहे, अगदी काही वेळातच हे उधाण पाहायला मिळेल। नक्कीच पाहायला गेलं तर फक्त 10 ते 15 मिनिटांनी या 10 ते 15 मिनिटांमध्ये समुद्राला मोठं तुफान येईल, मोठं उधाण येईल असं एकंदरीत सांगण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। आजचा 5वा दिवस आहे। एकंदरीत 24 जून पासून ही संपूर्ण समुद्राला जी भरती आहे ती येत असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि 24, 25, 26, 27 आणि 28 आजचा 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवशी सुद्धा समुद्राला भरती येईल असं एकंदरीत जो अंदाज आहे तो व्यक्त केलेला होता आणि त्याचप्रमाणे जर पाहायला गेलं तर इथली परिस्थिती सुद्धा तेच सांगते। जवळपास 2:26 4.64 मीटर उंचीच्या ज्या लाटा आहेत त्या समुद्र किनाऱ्यावरती येऊन धडकतील असा अंदाज पालिकेकडून हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेला होता आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर वेगवेगळ्या सूचना देण्यात आलेल्या होत्या। बहुतांश जर पाहायला गेलं तर मुंबईला मरीन ड्राईव्ह परिसर आहे आणि या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये अनेक मुंबईकर जे आहेत ते आनंद व्यक्त करण्यासाठी, वेळ घालवण्यासाठी येत असतात आणि याच मरीन ड्राईव्ह भागामध्ये सध्या मुंबईकर या भरतीचा आनंद घेत असलेला आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 4 ते 4.5 मीटर उंच ज्या लाटा आहेत त्या सध्या किनाऱ्यावरती धडकत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। एकूण 4 महिन्यात 19 वेळा मोठ्या लाटा येणार आहेत। म्हणजे आता जून सुरू आहे, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यात 19 वेळा मोठ्या लाटा येणार आहेत आणि हा संपूर्ण जो परिसर आहे तो आता अनेक पर्यटक आहेत त्यांनी जे अनेक मुंबईकर आहेत ज्यांनी फुलून गेलेला आपल्याला पाहायला मिळतं। माझ्या कॅमेरा पर्सनला विनंती करीन, समोरची जी दृश्य आहेत त्या भागात सुद्धा मोठं उधाण आलेलं आपल्याला पाहायला मिळतात आणि तिथे मुंबईकर जे आहे चर्चगेटचा जो भाग आहे त्या ठिकाणी मोठे मुंबईकर जमलेले आपल्याला पाहायला मिळतात। दादर चौपाटीचा सुद्धा भाग असू दे त्या ठिकाणी सुद्धा अनेक जे मुंबईकर आहेत ते त्या ठिकाणी सुद्धा जमलेले आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत आनंद जरी व्यक्त करत असलेले आपल्याला पाहायला मिळत असले तरी सुद्धा पालिकेकडून किंवा पोलीस प्रशासनाकडून एकंदरीत वेगवेगळ्या सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत। जास्त आतमध्ये म्हणजे जो कटडा आहे त्याच्या आतमध्ये कुणी बसू नये किंवा इतर वेगवेगळ्या ज्या सूचना असतील त्या सूचना देण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। पोलीस प्रशासन असू दे किंवा महानगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा असू दे या संपूर्ण परिसरात असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे संपूर्णच या भरती जी आहे त्या भरतीवरती लक्ष असलेलं आपल्याला पालिकेचं लक्ष असलेलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहिती संदर्भात, घेतलेल्या या आढाव्या संदर्भात।